6 ओव्हरची ही देखील मॅच आहे. आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांशी 4 आणि 5 ओव्हरच्या मॅचेस पाहतो, मात्र 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुमचा टेम्परामेंट संयम देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या विनोद माळी आहेत, ऑफ स्ट्राईक साजेशला आपण पाहतोय. तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना महेंद्र माळी मडवी चला आता वेळ घेऊ नका जास्त, कारण आजची थर्ड मॅच आहे आणि जवळपास 12:30 वाजून गेलेले आहेत. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. मिडॉनला 8 ठेवलंय. अंपायरचा ग्रीन सिग्नल. काऊ कॉर्नर सोबत आपण लॉंग ऑफला बाहेर पाहतोय. पहिला बॉल घेऊन महेंद्र मडवी तयार होत आहेत. बॅकफुटला पंच करायचं होतं, जिथे कव्हर्समध्ये ढकलून द्यायचं होतं. बॉल एक्स्ट्रा कव्हरला आला, चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो येतोय, मात्र येत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा. आता उघडत्या बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळणे संघाचं. चिल्ड्रनच्या स्पर्धेमध्ये अंश 11 चेक हार्ड. सो टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. मिडॉनच्या डोक्यावरून काढले बॉल, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 4 धावा. ओव्हरपिच भेटला. मिडॉन आत आहे, चांगला लॉफ्ट करत असताना मिडॉनचा वरतून काढलं आणि 4 धावांनी धावसंख्येला नेऊन ठेवलं 13 वरती. 2 चौकार बॅक टू बॅक आलेले आहेत. वाईट देखील 2 डबल आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि विनोद माळीने इथे सुरुवात तर चांगली करून दिली आहे. 13 वरती नेऊन ठेवलंय अंश 11 खेळणेला. चिंद्रनच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिला विजय तिकडे मिळवलाय त्यांनी. थेट तिथून आता पेंदरच्या या मैदानावरती आलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील, या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे विनोद माळीने. लॉफ्ट केला, ट्रॅप जरूर. काऊ कॉर्नर समोर, बटरफ्लाय कॅच. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरूर बॉल उसळला होता हातामधून, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी फिनिश केले. 13ला पहिला धक्का अंश 11 खेळण्याला. चांगला खेळ विनोदने जरूर केला. सुरुवातीला 2 चौकार त्याने ठोकले, मात्र फटका फसला ऑनसाईडला आणि त्यांना वळवायचं होतं बॉलला मिड विकेटमध्ये. मात्र काऊ कॉर्नरने जी धाव ठोकली शॉर्टपर्यंत, चांगला फिनिश केलं त्याने. चांगली कॅच पकडली आहे काऊ कॉर्नरला गीतेश मडवीने. चांगली कॅच आणि कॅचने डाव संपला तो विनोद माळीचा.
बॉल फुल टॉस जरूर मिडॉनला पुन्हा चेस केलं इथे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा बॉल जाऊन देतोय तो अर्थातच 4 धावा आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 17 फॉर 1 अंश 11 खेळणे. खेळ संपला. क्षितिज नुकताच मैदानाच्या आत आला आणि शेवटच्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. फ्लाइंग स्टार्ट. एक विकेट जरी गेली असली तरी अंश 11 खेळण्याने पहिल्या षटकाकडे 17 धावा जोडलेल्या आहेत आणि कुठेतरी आता दुसऱ्या बाजूने डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे. लास्ट मॅच मध्ये देखील स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटने जबरदस्त बॅटिंग करत असताना 97 उभारल्या होत्या, जिथे लास्ट ओव्हरमध्ये देखील फक्त 7च धावा आल्या होत्या. अन्यथा शतक देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि जो हायस्ट स्कोर आहे आतापर्यंतचा या गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरच्या स्पर्धेमधला. 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. स्ट्राईक सध्या साजेशकडे आणि बॉलिंग मार्कवरती आले चंदन. सेकंड पॉवर प्ले. सो इथे आता एक्स्ट्रा कव्हरला सरकवलं त्यांनी लॉंग ऑफच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर आत आहे. शॉर्ट कव्हरचं पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग देन आपण मिड विकेट आणि लॉंग ऑनला बाहेर पाहत आहोत. समोर आहे डाऊन दी ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. एक थोडासा वाईडिश मिड विकेट मध्ये बॉल होते या चंदन. अक्रॉस द बॅटने लॉफ्ट केलं बॉलला. मोठी गॅप नाही अडवू शकणार फिल्डर आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. चौकार आणि या चौकारासोबत धावफलकावरती 21. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा त्या बाजूने गोलंदाजी उजव्या हाताचा फलंदाज त्याला ते बेनिफिट आहे आणि तो बेनिफिट उचलण्याचा प्रयत्न इथे जरूर या षटकामध्ये चंदनच्या अगेन्स्ट हे दोन्ही बॅटर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामधला साजेश आता स्ट्रायकिंग एंडला होता आणि चौकार त्याने ठोकलेला आहे. चंदन वाईड यॉर्कर. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जरूर शेवटच्या क्षणाला ड्राईव्ह करायचं होतं पण तेही जमलं नाही. ऑफसमचा बाहेर रेंज मध्ये त्यांनी दिला नाही की ऑन साइडला जो वारा वाहतोय त्यामुळे मिस टायमिंगला देखील हा वारा थेट बॉलला सीमारेषेच्या बाहेर नेऊ शकतो. मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत जेव्हा वाऱ्याचा वेग आहे आणि सुरुवातीला सेट बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. खेचून मारायचा होता पण इथे संपर्क तर जरूर नव्हता. देन आपण बघितलं डायरेक्ट हिट झालंय आणि मग आता ऑन ग्राउंड अंपायरने डिसिजन थर्ड अंपायरकडे सुपूर्त केलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल या डिसिजनसाठी. ऍक्शन रिप्ले सध्या तरी आपल्याला साईप्रीत लाईव्ह या वाहिनीद्वारे कंट्रोल रूम मध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल थोड्याच वेळात. डायरेक्ट हिट तेव्हा आता ही बॅट हे आपण पाहूयात आता कंट्रोल रूम मध्ये. या स्पर्धेचे लाडके आयोजक समाधानजी भोईर यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते बिकॉज थर्ड अंपायर सध्या तरी लंच ब्रेक साठी आहेत. क्लोज डिसिजन जरूर आहे. अगोदर बॅट हवेत होती ती ड्रॅग घासते पॉपिंग क्रीज मध्ये कधी आली आहे. बॉल कधी स्टंपला लागलाय आणि स्टंप आणि बेलचा संपर्क कधी तुटलेला आहे. या सर्व गोष्टी सध्या पाहायच्या आहेत टीव्ही अंपायरला आणि तिकडून आता आपल्या समोर डिसिजन येणारच आहे. तुम्ही पाहतात जीवा 11 GCC पेंदर आयोजित गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी. बॅटर सेफ नॉट आउट. योग्य वेळेला पॉपिंग क्रीज मध्ये त्यांनी बॅट घासली आहे आणि त्यामुळे ते सेफ आहेत आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती 22. सेकंड ओव्हर मध्ये सध्या आपण पाहत आहोत चंदनला पॉवर प्ले.
फुल टॉस होता डाऊन दी ग्राउंड ओव्हर टू बॉलर एट चांगला फटका स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफने फिल्डिंग चांगली केली आहे स्टॉप केले बॉलला लॉंग ऑन उचलून थ्रो करेल 2 धावा ओहो क्रीज सोडली होती पण पुन्हा मागे आलाय चांगला कॉल क्षितिज कडून शेवटच्या क्षणाला अन्यथा इथे आता साजेशची विकेट जाणार होती 2 धावा येत आहेत 2 धावांनी धावसंख्या आपल्या समोर ती सध्या 24 अंश 11 खेळणे चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय मॅनेजमेंट कमिटीद्वारे कॅप्टन जर उपस्थित असेल तर अपोनंट टीमच्या कॅप्टनला आपण टॉस देत आहोत त्यासाठीच वेळ ही फार महत्त्वपूर्ण असते वेळ कधीही आपल्यासाठी थांबत नाही मग आपण त्याच्यासाठी का थांबायचं फुल टॉस आहे डाऊन दी ग्राउंड कार्पेट ड्राइव्ह डीप मध्ये बॉल चालला गॅप आहे मोठी चान्स जरूर होती फिल्डरला मात्र बॉल अडवता आलं नाही आणि सीमा पार करतोय बॉल क्षितिजच्या बॅटमधून आलाय चौकार या 4 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 शेवटचा एक बॉल आणि पॉवर प्ले मधला बाकी बॉलर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चंदन क्षितिजने देखील इरादे स्पष्ट केले तारा बरोबर अटॅक त्याने केलेल्या 2 चौकार थोडासा लेट खेळायला हवेत चांगला जाईल शॉट थर्ड मॅनने टिपलाय आणि क्षितिज माईच्या आता विकेट जाईल 2 षटकांचा खेळ संपला पॉवर प्ले एंड 28 ला 2 अंश 11 खेळणे पॉवर प्ले एंड होतोय आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आपल्याला क्षितिजची पाहायला मिळाली 28 ला 2 विकेट पडलेल्या आहेत दोन्ही बॅटर्सने अटॅक केला दोघांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली याच्यामध्ये विनोद माळी अगोदर तर त्यानंतर क्षितिज माळी नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत स्टार्ट तर भेटलेला आहे 14ची सरासरी त्यांनी गाठलेली आहे 28 धावा सध्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज धावा होत आहेत प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला ही धावा संख्या पाहायला मिळते आणि दोन्ही मॅचेस मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणारे संघ विजयी झालेले आहेत पहिल्या मॅच मध्ये दुर्वा 11 घरकुल आणि देन सेकंड मॅच मध्ये गंगाबाई स्मृती वेलकम साठणे थर्ड ओव्हर कमी गती बराच वेळ बॅटर थांबला होता देन आता एक्झिक्यूट करत असताना ड्राईव्ह केलं बॉलला मिड विकेटला डबलला चान्स घेतली आहे थ्रो येतोय आणि धावा देखील 2 येत असताना सहज 2 धावांनी स्कोर आपल्याला हळूहळू पुढे चाललेला दिसतोय तो 30 धावा धावा फलकावरती आहेत पहिल्या 13 बॉलमध्ये 30 2 विकेटी पडलेले आहेत आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका संघाकडे आपण जर बघितलं 4-5 म्हणू शकतो आपण चांगले बॅटर असतात काही संघांकडे 2 ते 3च आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी असते खास करून असं लिमिटेड ओव्हरमध्ये देखील आपण म्हणतो की विकेटला तितकंसं महत्त्व नसतं पण जेव्हा तुमचे महत्त्वपूर्ण बॅटर आउट होतात ती जबाबदारी कोणीतरी घेणं हे देखील गरजेचं असतं टॉस केला होता बॉलला चांगली बॉलिंग ड्रिफ्ट चांगली मिळते बॉलरला गोलंदाज आश्वितला आपण पाहतात चायना मॅन आहेत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 30 2 विकेट पडलेत मागचा डॉट आलाय आश्वित यावेळेला बॉल गॅप मध्ये वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर नाही चान्स त्याला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा ड्राईव्ह करत असताना चौकार बॅटर आपल्याला साजेश माई पाहायला मिळतात 4 ने धावसंख्या पोहोचले 34 34 धावा सध्या फार शफल बॉल मारायचा होता पण बॅट मारली आणि बॉल फाईन लेग कडे
फार वेगाने त्यांनी बॅट फिरवली होती. विथ हँड ग्लोव्ज आहेत तरी देखील ग्रिप करता व्यवस्थित आलं नाही. थोडीशी बोटाला फिंगरला इंजरी देखील आहे, त्यामुळे जरूर कदाचित ही गोष्ट घडली असावी. डॉट बॉल आलाय, पडला होता बॉल कमी गतीने. बॉल थोडासा लांब गेला लाईन पासून, बॅटर लांब गेले. ऑन साईडला त्यांना पुल करायचं होतं, नाही जमलं. 34 धावा आहेत. टॉस परत आपण पाहतो या बॉलला करत असताना स्विथ जबरदस्त. बॉलला टॉस करणं ही सोपी गोष्ट नाही, धाडस असावं लागतं. कारण समोरून जर टप्पा आपला हुकला आणि जर बॅटरच्या टप्प्यात बॉल आला तर तो कार्यक्रम करणार आहे. चांगले फिरकीपटू आहेत आश्वित सध्या तरी या षटकामध्ये. शेवटचा बॉल, 3 डॉट बॉल टाकलेत, धावा फक्त 6 खर्च केल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला शफल तर जरूर झालेत. मिस टायमिंग, डीप स्क्वेअरला घेत आहेत बॉल वरती, कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव तर पूर्ण झाली आहे, मात्र डबलला इथे चान्स घेतली नाही. स्ट्राईक असेल साजेश कडे. ओव्हर 3 कंप्लीट झाल्या, धावा 35, विकेट पडले 2. अंश 11 खेरणे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती सध्या तरी आपण पाहतो 35 धावा आणि 2 विकेट पडलेले आहेत. या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. 12 मॅनसाठी लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉद्वारे अंतिम दिवसामध्ये आपण 12व्या एका खेळाडूला, त्या भाग्यवान 12व्या खेळाडूला लकी ड्रॉद्वारे स्पोर्ट्स शूज देखील देणार आहोत. परत आदरणीय विपुलजी भोईर साहेब यांच्याकडून ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले प्रेक्षक पास सध्या तरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. तिकडून या मॅचचा आनंद घेतात. दुपारचं सत्र आहे, दुपारचं प्रखर ऊन आपण पाहतोय, मात्र सकाळी आणि संध्याकाळी रात्री तर असतेच. येस अंपायर, हे देखील प्रेक्षक सध्या माही सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. साईप्रीत लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन आहेत. 12 वाजले चेहऱ्यावरती सध्या. त्यांना एक गॉगल घेऊन द्या कोणीतरी, डोळे बंद होत आहेत. ऊनच तितके. सनग्लासेसचा वापर जेव्हा जेव्हा आपण पाहतो की बॉल हवेत गेल्यानंतर जेव्हा सूर्याची किरणं तुमच्या डोळ्यांवरती येतात, एखादी कॅच ती मॅच देखील तुमची पूर्णपणे घेऊन जाते. त्यामुळे सनग्लासेसचा वापर करणं गरजेचं सध्याच्याकडे. आणि या सर्व गोष्टी साजेशला आपण पाहतोय. पूर्वी आपण एकही फलंदाजाला पाहायचो नाही, पण सध्याच्याकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्रासपणे हँडग्लोव्हचा वापर केला जातो. हाताला जो घाम येतो त्यामुळे बॅटला आपण ग्रीप तितकीशी व्यवस्थित मिळवू शकत नाही. इव्हन थोडीशी इंजरी देखील आहे फिंगरला साजेशच्या, तरी देखील खेळतोय. आणि ग्रामीण खेळाडू असे जिद्दी आपल्याला पाहायला मिळतात. लढताना झालेल्या जखमा मिरवल्या जातात विजयानंतर असं म्हटलं जातं. पाहूयात साजेशचा खेळ कसा असेल. इथे बोटाला थोड्याशा झिंझिण्या आल्या हा फटका खेळत असताना, मात्र अंपायर्स कडून फुल टॉस जरूर होता. आणि आता बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. त्यांनी घेतला DRS. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती जरूर येईल, मात्र सध्या टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल ते पुन्हा ते फुटेज पाहतील रिप्लेमध्ये. बॉल एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट केलाय बॅटर साजेश माळीने. थोडासा लेट झाला होता साजेश आणि बॉल देखील वरती चढला होता आणि हाताला स्पष्टपणे जाणवलं की ते ऑलरेडी त्याच्या इजा आहे आणि त्यामुळे तो हात झटकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रिव्ह्यू सक्सेसफुल, इट इज नो बॉल. नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट. या बॉलवरती 2 धावा आहेत आणि ओव्हरऑल सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो अंश 11 खेळण्याचा 37. चान्स आहे आता नवीन बॅटर जो अभिषेक, पहिला बॉल डावाचा या सध्या तो तरी फेस करणार आहे आणि फ्री हिटची संधी त्यालाच आहे. मोठ्या फटक्यासाठी तो देखील जाईल. पाहूयात किती धावा फ्री हिट वरती येतील. ऑलरेडी 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं 35.
ऑन साइडला उडवल्या बॉलला, फिल्डर जरूर उपस्थित आणि त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, षटकार. छोट्या बॅकलिपने सध्या तरी हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. उंची आहे त्यांच्याकडे आणि हलका जरी हा गोलंदाजासाठी शॉर्ट बॉल असला मात्र बॅटर अभिषेक साठी नव्हता तो. त्यांनी पुल करत असताना पाठवलंय. धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 43. समोर टाकलाय, समोरच मारलाय, मिस टायमिंग आहे, मिड ऑफला लॉंग ऑफ. एक हात डोळ्यांवरती, सूर्याची किरण जी येत होती त्यांना थांबवण्यासाठी मात्र नाही थांबू शकले. याच षटका अगोदर मी म्हणालो की सनग्लासेसचा वापर करणं गरजेचं आहे. एखादी कॅच तुम्हाला ही मॅच फार लांब घेऊन जाईल तुमच्याकडून. त्यामुळे जे फिल्डर्स आहेत, सूर्याची किरणं येतात या क्षणाला तुम्ही सनग्लासेस, सनग्लेअरचा वापर करणं गरजेचं आहे. धावा सध्या आपण पाहतोय 45. विकेट 2 आहेत. षटक प्रगतीपथावर असताना चौथं चंदन. लॉफ्ट स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला फिल्डर जरूर आहे, प्रयत्न तो करत होता पण फार लांब त्याचा बॉल जाऊन पडलाय. अभिषेकचा बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार. अभिषेक माईने देखील सुरुवात केली आहे. 2 षटकार आले. धावा धावफलकावरती 51. 50 पंच 11 खेळणे. 4th ओव्हर मध्ये चंदन माईच्या अगेन्स्ट हा टॅक आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात होता बॉल, डाऊन दी ग्राउंड फ्लिक केलाय, लॉंग ऑन. चांगली फिल्डिंग. पहिल्या बाउन्स वरती असं वाटलं की बॉल त्यांना भेदून चाललाय की काय. फिल्डिंग चांगली झाली. लॉंग ऑनला फिल्डर आश्वित कडून आपल्याला जरूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लास्ट ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग देखील त्यांनी केली होती. स्पिनर आहेत 52 आणि स्पिनर अगेन्स्ट खेळत असताना योग्य तंत्राने तुमची बॅटिंग करणं तुम्हाला गरजेचं असतं. टेम्परामेंट फार इम्पॉर्टंट असतो कारण आश्वितच्या पद्धतीनं बॉलला टॉस करत होता, फुटवर्कला टेस्ट करत होता बॅटरच्या. 52 धावा, 2 बॉल चंदनच्या षटकातील बाकी आहेत. आलाय साजेश माळी स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही सेट बॅटर आहेत, दोघांनी धावा बनवलेल्या आहेत. 52 वरती खेळणे. ऑन साइडला वळवलाय, मोठी गॅप आहे आणि बॉल मात्र पहिल्या टप्प्यावरती साजेशने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चार सोबत धावा फलकावरती 56. 56 धावा सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे. चांगला खेळ आणि ही पार्टनरशिप आता 3rd विकेट साठी थोडीशी धोकादायक होत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे साठी, बिकॉज दोघांनी आक्रमण केलेले कमी बॉल मध्ये धावा बनवत असताना दोन्ही बॅटर्स. स्विचेटचा प्रयत्न होता ऑफस्टंपचा बाहेर. रेंज मध्ये या बॉलला दिलं नाही बॅटरचा. चंदनने शेवटचा डॉट टाकला. ॲक्शन रिप्ले ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. स्विचेटचा प्रयत्न होता आणि इथे जर आपण बघितलं तर आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 56. 56 धावा, 2 विकेटचं नुकसान. अंश 11 खेळणे. $56 for 2. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करेन की टॉससाठी आपण रिपोर्ट करा. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो 12 गावदेवी कोपरोली आणि डॉल्फिन डोलघर
5 बॉलर कंपल्सरी आहेत. येस, या सूचना मी ऑलरेडीच केलेल्या आहेत तुम्हाला. येस, या गोष्टीचा कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जरूर मला विचार पडला होता की अश्वितने जबरदस्त बॉलिंग केले, कदाचित त्याला त्यांनी ठेवायला पाहिजे, पण चंदनला कंटिन्यू केलं. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 बॉलर कंपल्सरी वापरायचे आहेत, त्यामुळे आता जे काही असतील त्यानंतरचे फ्रेश बॉलर असतील दोन्ही. चंदनने कंटिन्यू केलेलं. महेंद्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला होता, अश्वित 3rd ओव्हरमध्ये होता. चंदनने 2 षटकं टाकली, धावा 4 ओव्हरमध्ये 56 बनलेल्या आहेत. चांगली धावगती, 2 सेट बॅटर आहेत. 3rd ओव्हरसाठी 3rd विकेटसाठी चांगली पार्टनरशिप अभिषेक आणि साजेश माई या 2 बॅटर्समध्ये आपण पाहत आहोत. पहिला सामना चिंद्रनच्या स्पर्धेमध्ये जिंकला आणि पहिला सामना गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंधरमध्ये जिंकायचा आहे. या ईर्षेने सध्याचा खेळ सुरू आहे. मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दोन्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारे संघ मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जिंकलेत. हा सामना रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या अगेन्स्ट बॅटिंग करतो. अंश 11 खेळणे एज आहे. बॉल मागे फ्लाय स्लिप कडे जात होता. विकेट किपरने टिपलाय झेल. 56 अभिषेक माई बाद. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करत आहे. डोलगर आणि त्यासोबत कोपरोली हा जो नंतरचा सामना आहे, दोन्ही संघ आपण वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर मात्र सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळवली जाईल, जी असेल घरकुल दुर्वा 11 घरकुल आणि गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे. उसाटणे आणि घरकुल या दोन्ही संघांनी देखील नोंद घ्या. आणि जो डोलगर आणि कोपरोलीचा सामना आहे तो जर योग्य त्या वेळेवरती आणि लॉट्स प्रमाणे जर खेळवला नाही तर त्यानंतर मात्र त्या दोन्ही संघांचे एक ओव्हर कमी केले जाईल. अर्थातच ती मॅच असेल 5 ओव्हरची. उसाटणे आणि घरकुल या दोन्ही संघांनी देखील नोंद घ्यायची. जर डोलगर आणि कोपरोली योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहिले नाही तर मात्र सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेचच खेळवण्यात येईल. मॅच थांबणार नाही याची नोंद घ्या पुढच्या दोन्ही संघांनी. 56 वयात पुन्हा मॅच दिशेने नवीन बॅटर आलेत. ऑन साइडला वळवायचा होता निखिलला. टॉप एज घेऊन बॉल चालला थेट मागे. लॉंग स्टॉप रीड झोन मधून आलाय चौकार. जे 6 ओव्हरची मॅच आहे. 5 बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत. हा देखील पडलेला प्रश्न असतो बऱ्याचशा कर्णधारांना, कारण किमान आपण पाहतो बऱ्याच वेळेला 4 बॉलर यूज करावे लागतात. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5वा पर्याय शोधून काढायचा आहे. चांगला बॉल राईट झाला. मागचा बॉल राईट झाला होता तेव्हा एज घेऊन तो विकेट किपर आणि फाईन लेगच्या वरतून उडाला. मात्र यावेळेला बॉल इतका उडाला की तो बॅटवरती आलाच नाही, कॉन्टॅक्ट झाला नाही थेट विकेट किपरकडे. चांगली बॉलिंग करतायत गोलंदाज. समोर दिला होता टॉप एज घेऊन बॉल थर्ड मॅन कडे चाललाय. कॅच पकडली आहे त्यांनी आणि 60 ला बसतोय. 4था धक्का अंश 11 खेळण्याला. टोटल 7 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्यामुळे वारंवार आम्ही सूचना करत आहोत. यानंतर खेळणारे दोन्ही संघ डोलगर आणि कोपरोली योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसले तर मात्र मॅच असेल घरकुल आणि ओसाटणे, जो सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. आणि जेव्हा मात्र उशिराने जी मॅच सुरू होतील डोलगर आणि कोपरोली मधली ती असेल फक्त 5 ओव्हरची. घरकुल ओसाटणे कॅप्टन दोघांच्या करणाऱ्यांना विनंती आहे मंचाशी लवकरात लवकर संपर्क साधा आपण. राईट झालाय बॉल. पूर्णपणे कोण बदललाय बॉल नाही. हेच बॉल आपण मागच्या बॅटरीच्या अगेन्स्ट देखील बघितले होते. सुपर बॉलिंग करतात गोलंदाज संकेत. लेफ्ट आर्मर आहे.
राऊंड विकेटने बॉलिंग करतोय. पडल्याबरोबर रायटीसाठी फार लांब बॉल. तेच पुन्हा एकदा घडलंय पण यावेळेला मात्र जास्त बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल. व्हाईटने धावत संख्या 61. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा ऑफस्टॉमचा फार बाहेर बॉल आहे आणि यावेळेला तो जास्त बाहेर निघाला. लेंथ खेचली होती. बाउन्सर होता. 61. शेवटचा बॉल. संकेत समोर टाकलाय. बाउन्स नव्हता त्या या बॉलमध्ये खाली राहिलाय आणि त्यामुळे थोडासा बॅटर नाराज आहे. 61 for 4. 5 ओव्हरचा खेळ संपला. 61ला 4. अंश 11 खेळणे. सिक्स्टी 61 धावा सध्याचा स्कोर आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतोय. 4 गडी बाद. स्क्रीनवरती सध्या व्हॉइस ऑफ तारा रोशनजी पाटील सर आणि त्यासोबत मॅन फ्रॉम मुरबी सुनीलजी पाटील सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. महत्त्वपूर्ण जबाबदारी या विभागातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ अंपायर सुनील पाटील सरांना आपण पाहतो आणि त्यासोबत ॲज अ कॉमेंटेटर रोशनजी पाटील सरांना. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींची आकर्षक ही मूर्ती सध्या तरी आपल्या मंचासमोर आहे आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांच्यासाठी हा खेळ सध्या सुरू आहे. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरमध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं आफ्टरनून सेशनमध्ये मी समालोचक करण खान सहर्ष स्वागत करेन. हे पॅव्हिलियन आहे. सध्या अंश 11 खेळण्याची सुरुवात चांगली झाली होती मात्र लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या नाही. फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 5च धावा संकेतकडून. हे VIP डायस बरेचसे आमचे मान्यवर आणि त्यासोबत आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर देखील तुम्हाला सध्या तरी स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आयुष पाटील, क्रिश कोपरकर, रुपेश भोईर, ओमकार भोईर यांना तुम्ही सध्या पाहताय स्क्रीनवरती. प्रत्येकाचं योगदान आहे. स्पर्धा म्हटले की तन मन धन तिन्ही गोष्टी आल्या. तुमच्याकडे नुसती मॅनपॉवर असून जमणार नाही. तुमच्याकडे आर्थिक पाठबळ पाहिजे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम पाहिजे. बॉलर्स बॅक. खरं तर मारायचं होतं पण बॉल आत लागला आणि ते मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग झाली. थ्रो चांगला आला. एकच धाव. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 62. 62 या आकड्यावरती आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि चांगल्या फिनिक्सची अपेक्षा जरूर इथे आपल्याला पाहायला. अंपायर सिग्नल करतायत. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे बॉलिंग ॲक्शनवरती. सो थर्ड अंपायर. कंट्रोल रूम मध्ये थर्ड अंपायर आमचे येतात. मॅच ऑन करायचे अंपायर. 62. लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला अक्षय पाहायला मिळतात. फुल टॉस होता. समोर हॅमर केला. मिस टायमिंग. लॉंग ऑफ. डाऊन दी बॉल. कॅच त्यांनी पकडले आणि फलंदाज होत असताना कल्पेश बाद. थँक्यू. 62 for 5. विजय बालाजी जे सध्या अंपायरच्या भूमिकेत आहेत. 33 स्पोर्ट्सची ती टी शर्ट परिधान करून नामवंत खेळाडू आहेत. आय एम फ्रॉम डेरवली आणि त्यांना सध्या तुम्ही ऑन ग्राउंड पाहतात. 62ला 5 विकेट. निंबा संघ गारद झालाय. जिथे स्टार्ट चांगला भेटला होता त्याला मात्र पुढे नेता आलं नाही. 4 ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या. 5व्या ओव्हरमध्ये 5च आल्या. 2 विकेट काढले होते संकेतने. देन अक्षय या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली आहे. इव्हन त्याने 1 विकेट काढली आहे. नवीन बॅटर हर्षद. फुल टॉस. इथे एज घेऊन बॉल चालला मागे. शॉट थर्ड मॅनने स्टॉप केलाय. जसे नंबर 1 ओमने एका धावेने धावसंख्या पुढे 63. 63 धावा सध्या तरी धावा फलकावरती. 5 गोलंदाज वापरायचे आहेत त्यामुळे 5वा गोलंदाज कोण असेल. ज्यांच्याकडे बरेचसे बॉलिंग ऑप्शन असतात त्यांना मात्र तो प्रश्न पडत नाही. पण बहुतांशी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये 5 ओव्हरच्या जरी मॅचेस असल्या 4 बॉलर यूज करावे लागतात. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 4 बॉलर म्हणून बॉलिंग मध्ये 4 गोलंदाज असतात. पण इथे या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5
वापरायचे आहेत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, व्हाईटचा रिटर्न क्रीजचा आत पडलाय की बाहेर पडलाय अंपायर्स आपल्याला सांगतील. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, अंपायरचा सिग्नल कोणताही नव्हता, त्यांचं मत होता डॉट बॉल आहे. मात्र इथे बॅटिंग टीमने व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. टीव्ही अंपायरला आमच्या चेक करावं लागेल. नितीन दादा आमचे सध्या तरी कंट्रोल रूममध्ये आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेत साईप्रीत लाईव्ह कंट्रोल रूममध्ये आमचे ऑपरेटर आणि त्यांच्यासोबत सध्या तरी हे फुटेज आता पाहण्यात येईल. एक्झॅक्ट बॉल पिच कुठे झालेला आहे, रॉन द विकेटने बॉलर येतात. पिच होऊन देन तो कुठे निघतोय, त्या सर्व गोष्टी अंपायर्सला आता पाहायच्या आहेत. कारण एक एक बॉल मॅचचं चित्र बदलवतो. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो आता थांबलेला आहे 63 वरती. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. आणि जर आपण बघितलं मागचं षटक हे षटक, मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 7च धावा आल्यात. सुपर कमबॅक रॉयल स्पोर्ट्स उल्वे. ऑन साईडला बॉल ड्रायव्ह, मिड विकेटला प्रोटेक्शन, मागे फिल्डर आलेत. मात्र थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि त्यामध्ये 2 धावा आता बॅटर पूर्ण करत आहेत. 2 धावांनी स्कोर 65 वरती पोहोचलाय. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. कमबॅक जबरदस्त झालंय संकेतकडून. 5च धावा, 2 विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4च धावा, 1 विकेट इकडे आलेली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. फिनिशिंग टच द्यायचा आहे. साजेश आघाडीला आला होता. 20 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर 5th ओव्हरमध्ये धावा आल्या नाही. या ओव्हरमध्ये काही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. मागच्या 9 बॉलमध्ये तर बाउंड्री एकही आली नाही. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय आणि इथे मात्र चांगला फिनिश करत असताना साजेश माळीने मारलाय षटकार. डाव पहिला संपला आणि धावसंख्या बनली होती 71 धावा. 71 बनवल्यात अंश 11 खेळणेने आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वेला बनवायचा 72 72चं टार्गेट. हॅलो, येस, धन्यवाद करण. तर बघा, या स्पर्धेच्या नियमानुसार की इनिंग संपण्या अगोदर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं असतं. ही नियमावली या स्पर्धेची आहे आणि कालपासून आम्ही नियमावली इथे पाहतोय आणि त्याचा अंमलबजावणी देखील संघांना करावा लागलेला आहे. तर यानंतरचा जो 4था सामना होता कोपरोली वर्सेस डोलगर, दोन्ही संघांचे कॅप्टन नसल्या कारणाने आयोजक कमिटीच्या वतीने 6 ओव्हर ऐवजी दोन्ही संघांना 5-5 षटकांचे सामने इथे खेळावे लागतील. उपस्थित ते नाही आहेत, तर सेकंड राऊंड आम्ही इथे खेळवतोय. घरकुल वर्सेस उसाटणे दोन्ही कॅप्टन. येस, कमॉन. मी प्रकाश भोईर यांना विनंती करेन की आपण यावर सेकंड राऊंडचा सामना इथे सुरू होतोय. जर ही इनिंग संपण्या अगोदर जरी नाही आले कोपरोली आणि डोलगर, तर अजून त्या ओव्हर तर दिलेलीच आहे, त्यामध्ये अजून बॉलची कमतरता केली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. आयोजक कमिटीची सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रकाश भोईर यावं आपण. आपल्या शुभास इथे होणारा सेकंड राऊंडचा पहिला सामना उसाटणे वर्सेस घरकुल या 2 संघांमध्ये होत आहे. तर त्या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. स्टेल आहे. तर उसाटणे संघाचे कॅप्टन इथे टॉस जिंकलेले आहे. निर्णय काय असेल? यस, फिल्डिंग आहे. ओके, चला, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर यानंतरचा सामना सेकंड राऊंडचा सुरू होतोय, तो घरकुल वर्सेस उसाटणे या 2 संघांमध्ये. तत्पूर्वी कोपरोली आणि डोलगर या दोन्ही संघांना सूचना आहे, इनिंग संपण्या अगोदर हा जो सामना सुरू आहे, हा सामना संपण्या अगोदर जर तुम्ही इथे उपस्थित नाही राहिलात तर अजून त्यामध्ये तुमच्या ओव्हरमध्ये
काहीतरी आयोजक कमिटीच्या वतीने कमतरता केली जाईल याची नोंद घ्या. सामना यानंतरचा तुमचा 5-5 ओव्हरचाच असेल. धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील. धन्यवाद करण. 72 धावांचं टार्गेट चेस करायचं आता मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असणारा रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला उल्वे नोडमधील हा संघ आणि एका बाजूला तळोजा MIDC परिसरातील अंश 11 खेरणे या टीमला आपण पाहता या मॅचमध्ये. परंतु नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील रेडी असतील. परंतु एका बाजूला डोलगर जो कर्नाला ग्रामपंचायतीमधील संघ आहे, कर्नालाच्या कुशीमधील, त्या टीमच्या कॅप्टनला आणि एका बाजूला कोपरोली संघाच्या कॅप्टनला ही विनंती राहील आपण वेळेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग करा. निरेदोंद्रे विभागातील हा संघ आहे. 2 बलाढ्य संघामध्ये तुम्हाला यानंतर ही लढत पाहायला मिळेल. 72चं टार्गेट प्रतिषटक 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील या मॅचच्या दरम्यान उल्वे टीमसाठी. चांगलं कमबॅक केलं होतं खरं तर मागच्या काही ओव्हरमध्ये उल्वे टीमने. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 11 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, चौथ्या षटकामध्ये 21 आल्या, 5व्या षटकामध्ये फक्त 5, लास्ट ओव्हरमध्ये 10. ऑन स्क्रीन आपण सध्या पाहत आहे. खरं तर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील, स्वतः आयोजक समाधानजी भोईर, नितीनजी भोईर यांना एकाच फ्रेममध्ये आपण पाहता. मामा भांजे अशी खरं तर हे त्रिवेणी संगम सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं योगदान. मॅचकडे आपण जाऊया. 2 ऑफिशियल्स मैदानाकडे जाताना आपण पाहता स्वतः द्वारकानाथ चोरगे, विजय बालाजी डरवली आणि बेलवलीचे 2 पंच सुनील पाटील सर मुरबी यांना आपण पाहता. या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी राहिली त्यांची. डोलगर टीमचा संघनायक पंकज जितू किंबहुना एखादा सदस्य आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. आणि त्याचबरोबरने 12-12 किंग रोशन पाटील रोहित पाटील यांनाही विनंती राहिला पण या मंचावरती आपलं स्वागत. तर घरकुल संघाचे सर्व मनाला हरकत नाहीये. क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असणारे सचिनजी टिक्के यांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं स्वागत. सचिनजी टिक्के यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं स्वागत. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अभिषेक माळी समोर स्ट्राईक एंडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी उल्वे संघाचे. गीतेश मडवी आणि त्यांच्या बरोबरीने चंदन मडवी हे 2 सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आहेत. आमचे मित्र तुषार कोळी सध्या टीम स्क्वॉडमध्ये नाही आहेत, थोडे इंजोर्ड आहेत. परंतु इथे सलामीला आकाशन दीपेश मडवी. पहिला बॉल कव्हर्सला हॅमर केला. बॉलला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ मधून फिल्डर धावत आलाय. फक्त सिंगल घेतली, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अंश 11 खेरणे हा संघ चिंद्रनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि तिथून मात्र या ठिकाणी संपूर्ण स्क्वॉड जॉईन झाला. परंतु वेळअभावी टॉसचा निर्णय हा उल्वे संघाला दिला. जो संघनायक वेळेवरती उपस्थित राहील त्या टीमच्या संघनायकाला टॉस विन घोषित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. शिस्तबद्ध आयोजन आणि नियोजन सध्या तुम्ही पाहताय. पेंधन नगरीमध्ये स्विंग अँड मिस ऑन द राईस हा फटका सजवायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. दीपेश आणि आकाश, दीपेश आणि चंदन क्षमा असावी सर, नाव व्यवस्थित सांगा. चंदन मडवी हा खेळाडू होता स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला दीपेश मडवी, नोट डाऊन करा पुन्हा एकदा. गीतेश मडवी हा खेळाडू आता ज्याने सिंगल घेतली एंड बदलला आणि चंदन स्ट्राईक एंडला आलाय. 72चं टार्गेट. मी मगाशी म्हटलं 6 षटकांचा सामना पर ओव्हर 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. ऑफिशियल्स त्या ठिकाणी योग्य ती पाहणी करत असताना मैदानावरती आपण जर पहिल्या मैदानाकडे लक्ष दिलं तर प्रचंड टणक आउटफील्ड आहे. विकेट अतिशय सुंदर आहे त्यामुळे धावाही होत आहेत. धावांचा पाठलाग आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये झालेला नाहीये. रन चेस करताना 2 संघ पराभूत झाले
पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकलाय, परंतु नंतरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून ज्या टीमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत सामना जिंकला होता उसाटने, त्या टीमच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टीम घरकुलला बॅटिंगला इन्व्हाइट केलंय पुढच्या सामन्यामध्ये. अभिषेक सज्ज होताना पाहायला मिळेल. क्या बात आहे, थोडासा फसवलाय, थोडासा सरप्राईज केलं गोल फलंदाजाला. डिरेक्टची सध्या आहे, बॉल स्टम्प्सला हिट झालाय, परंतु सिंगलचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो होताना पाहायला मिळाला. एका मोमेंटला असं वाटलं की खरं खेळाडू पॉपिंग क्रीजच्या मागे आहे की काय, परंतु लेझी थ्रो होता, परंतु डिरेक्ट ऑन दी स्टम्प 7 पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी मिळाली. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या होताना आपण पाहत आहे. टॉस केला बॉलला, सरप्रायझिंग डिलिव्हरी होती चंदन मडवी या खेळाडूसाठी. एकदा मिळाली. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 2. 33 बॉलमध्ये आता 70. 33 चेंडू आणि 70 धाबांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. क्या बात आहे, लेंथ बॉल, अँगल बनवला, विशिष्ट पद्धतीचा कोन तयार केला आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहता निर्धाव चेंडू. अभिषेक माळी खरं तर या खेळाडूबद्दल आपण जर पाहिलं तर हा खेळाडू धष्टपुष्ट आहे, उंचीने जास्तीचा उंचीचा हा खेळाडू आहे. शोल्डरचा वापर करतोय, अँगल बनवतोय, त्यामुळे फलंदाजांना तो डॉमिनेट करतो. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अप्रतिम मारा राहिला आतापर्यंत त्याचा. निर्धाव चेंडूची सांगता, गती काढली परंतु फिरून मारला, बॉलच्या बॅटच्या टोईनला लागला माफी असावी. हा फटका मिड विकेटला चांगला झेल. क्या बात आहे, अप्रतिम झेल टिपलाय निखिळ माळी या क्षेत्ररक्षकाने. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी खैरणे टीमला. एका मोमेंटला असं वाटलं बॉल स्क्वेअर लेगला चालला की काय, बघा पुन्हा एकदा, परंतु बॅटच्या टोएंडला लागला हा फटका, त्यामुळे मिड विकेटला झेल टिपला. खेळाडू बाद झाला. गीतेश मडवी हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का असेल टीम रॉयल स्पोर्ट्स उलवेला. धाबा स्कोअर कार्डवरती फक्त 2. नुकताच रॉयल ट्रॉफीचं A1 आयोजन आपण पाहिलं. खरं तर केवी काका मैदान उलवानोड, त्या मैदानावरती स्पर्धा पार पाडली गेली. आगामी कालखंडामध्ये प्रकाश होतातील स्पर्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक विभागामध्ये परिसरामध्ये पाहायला मिळतील. पेंदर नगरीमध्ये देखील नितीनजी भोईर यांच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल. भरपूर स्पर्धा, अपकमिंग टुर्नामेंट्स आपण जर पाहिलं प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे तारांबळ उडेल प्रत्येक संघाची. खेळाडूंची प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होणं तितकं सोपं नाही आहे. कधी कधी आपण पाहिला दळणवळणाच्यामुळे देखील व्यत्यय निर्माण होतो. एका स्पर्धेत दुसऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं एका दिवसामध्ये सोपं नाही आहे. शक्यतो प्रत्येक टीमला विनंती राहील एका दिवसामध्ये एका स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आयोजकांनाही टेन्शन नसेल, तुम्हालाही त्रास कमी होईल त्याचा. 31ला 70. 31 बॉलमध्ये 70 धावा. नवीन फलंदाज डाव्या हाताचा मानव पाटील. मानव पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्टार्ट जो हवा होता खरं तर उलवे टीमला आतापर्यंत मिळालेला नाहीये. चांगला स्टार्ट ज्याला म्हणता येईल, ड्रीम स्टार्ट हवा होता. लास्ट बॉल, क्या बात आहे, ड्राईव्ह केला बॉलला. लेफ्टी फलंदाजाने कॉपी बुक स्टाईलने हा फटका आपण पाहिला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला केले. फक्त सिंगल आली या ओव्हरमध्ये. 3च धावा खर्च केल्या अभिषेक माळीने. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली. 1 विकेट मिळाला. फिल्डिंग करताना अंश 11 खैरणे टीमला. चला एकत्र आपण जास्त येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 3 धावा आल्या. टार्गेट 72चं होतं, त्यामुळे आता येणारे 30 बॉल 69 धावांचं समीकरण. 30 चेंडूमध्ये 69 धावा हे समीकरण आता या सामन्यामध्ये आलं. ऑलमोस्ट 14च्या आसपास आता रिक्वायर 100 जाऊन पोहोचलाय. 69 धावा 30 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. या ठिकाणी बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमला एका बाजूला 69 धावा डिपेंड करते पुढच्या 30 बॉलमध्ये. आज एक संघ सुपर 6 साठी क्वालिफाय करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती राहील थोडं आम्हाला सहकार्य करा. टॉप 6 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एक संघ क्वालिफाय होईल, त्यामुळे 7 सामने आजच्या दिवसामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय क्षितिज माळी. फार एंडने मात्र हे षटक राहील. मुख्य प्रवेशद्वार आहे या मैदानाचा, त्या एंडने मात्र या षटकाला सुरुवात होईल. क्षितिज माळी बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी मानव पाटील, डाव्या हाताचा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. टार्गेट 72. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला अंश 11 खैरणे टीमला. धावा आल्या 3, गडी बाद झाला 1. आता इथून मात्र आता आक्रमण करणं बंधनकारक राहील फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला अपफ्लिप करत असताना थोडासा आउटफील्डने हवा तसा साथ दिलेला नाही या फटक्याला. ज्या गतीने बॉल खरं तर ट्रॅव्हल व्हायला हवा होता ती गती पद प्राप्त झालेली नाही, त्यामुळे 2 धावा आल्या. बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमला अंब्रेला टाईप फिल्डिंग लावली मानव पाडीसाठी. त्या ठिकाणी मग पहिला शॉट बॅकवर्ड स्वर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड बॅन, शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट कव्हर, मिड ऑफ देखील आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर लावलाय. लॉंग ऑन डीप मिड विकेट मानवसाठी मात्र ट्रॅप लावण्यात आलेला आहे या ठिकाणी खैरणे टीमच्या माध्यमातून. या जाळ्यामध्ये हा खेळाडू अडकेल का हे पाहावं लागेल.
लॉफ केला बॉलला, फटका लाजबाब आहे, फुल फेस ऑफ द बॅट, कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. निखिल मालीने प्रयत्न चांगले केले परंतु नशिबाने साथ दिली या ठिकाणी मानव पाटीलला, नशिबाने साथ दिली उलवे टीमला, चौकार मिळाला. जरी त्या ठिकाणी 4 धावा रोखता आल्या नसल्या तरी प्रयत्न त्याचे चांगले होते. ट्रिमेंडस एफर्ट ज्याला म्हणता येईल, अफलातून त्याने कामगिरी केली. छोट्या चणीचा हा खेळाडू, परंतु डीपमध्ये चांगलं कार्य, थोडीशी हाय जम्प लगावत असताना बॉलला जवळजवळ त्याने थांबवलंच होतं. त्यानंतर चौकार मिळाला, 4 धावा आल्या. मानव पाटील कॉपीबुक स्टाईलने चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मस्ट डेट 4. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत, पुलचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला हा फटका आहे. डीप मधून मात्र फेल्डर धावत आले, थ्रो येईल तद्वर, सेकंडचा कॉल आणि यावेळेला सेफली 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. पंचांच्या माध्यमातून मात्र निर्णय मिळाला. अगदी सहजगत्या या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. विकेटच्या मधोमध मात्र विकेटवरती तुम्ही असता तेव्हा मात्र तुमच्या हालचाली फार महत्त्वाच्या असतात रनिंग बिटवीन द विकेटसाठी. आणि या 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा 1 गडी बाद 11 धावा, 1 गडी बाद 11 अशी ही धावसंख्या स्कोर कार्डमध्ये. ओव्हरपिच आहे, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथे मात्र चिक्की सिंगल, क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. 1 धाव आली, 12 वरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ अजूनही 60 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये, येणाऱ्या 26 चेंडूमध्ये 60 धावा, 60 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. यापुढे 26 बॉलमध्ये 72चं टार्गेट, 36 बॉलमध्ये 6 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. फेअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 11 तारखेला या स्पर्धेचा ए पोल असेल, त्यामध्ये भिवंडीचे संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. काल देखील एक भिवंडीचा संघ आय थिंक वेहेल्ले या ठिकाणी खेळला, ओवली संघ देखील खेळला. कारण समाधान बोर यांचं आयोजन म्हटलं की प्रत्येक क्षेत्रातील संघ, प्रत्येक विभागातील संघ. यस, जितेश खोत यांचं आगमन, यांना विनंती असेल या मंचावरती. डोलगरचे एक जबरदस्त खेळाडू जितेश खोत, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहिला, निर्धाव चेंडू, कमबॅक आता गोलंदाजा होताना पाहता क्षितिज माळी हा खेळाडू मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट केलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात. आणि काय फटका होता, गॅपमधून हा बॉल गलीमधून निघाला, सीमा पार, रन्समधील 4, चौकार. शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि या 4 रनच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतात धावफलकावरती 1 गडी बाद 16 धावा, 72चं टार्गेट, 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. त्यामुळे अजूनही मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर मोठा चेस आहे. बॅटिंग करणाऱ्या उल्वे संघासमोर येणारे 24 बॉल 56 धावा, अब तक 56. डोलगर संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ कोपरोली, दोन्ही आपण रिपोर्टिंग करा. कारण आता नेक्स्ट मॅच खरं तर आपण सेकंड फेरीमध्ये खेळणार आहोत. वेळाअभावी हा निर्णय आयोजकांनी घेतला आहे, परंतु अशी माहिती आमच्यापर्यंत मिळाली की हा 4था सामना 5 षटकांचा असेल. याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्या. डिसिप्लिन रायगडमध्ये खरं तर ही शोकांतिका आहे. आपल्या पनवेल परिसरामध्ये खास करून संघ वेळेवरती पोहोचत नाही आहेत. मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत, त्या ठिकाणी मोठमोठे आयोजन आपण पाहतो. चांगल्या पद्धतीने आयोजन यशस्वी व्हावं यासाठी आयोजक आपल्या परीने चांगलं खरं तर काम करत असतात, मेहनत घेत असतात. त्यांना सहकार्य करणं ही देखील एक मोठी भावना असते सहकार्याची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये 13 आल्या. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये 56 धावा बनवायच्यात. बॉलिंग मार्कवर त्याला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये अभिषेक माळी, क्या बात आहे. धीम्या गतीचा बॉल होता, पुन्हा एकदा आपण पाहिला त्या ठिकाणी बॉल चालला मागे, क्विक सिंगल ओव्हर थ्रो झालाय आणि इथे डोळ्याची पापणी लवते ना लवते सेकंडचा कॉल. चांगला तामेल बॅटला स्पर्श करून बॉल आतमध्ये आला होता, त्या ठिकाणी मागे इनरेज लागली होती. 2 धावा आल्या. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल प्राइज देखील आहेत. आणि त्याचबरोबरीने जो खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वा म्हणून बसेल त्याला देखील लकी ड्रॉ असेल. त्यामुळे 12वा खेळाडूची देखील चांदी आहे या स्पर्धेमध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. अंतिम दिवशी ड्रॉ ओपन होईल, त्याचं नाव येईल, त्या 12व्या खेळाडूला एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिलं जाईल. शूज आहेत त्या ठिकाणी, खरं तर ब्रँडेड शूज देऊन त्या खरं तर खेळाडूचा आपण गौरव करणार आहोत. कारण 12वा खेळाडू म्हटलं की इत्तंभूत माहिती संघाची खेळाडूची आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देत आहेत आणि त्याचबरोबरीने त्यांची मोठी जबाबदारी राहते. बॉल कोणत्या दिशेला गेलाय, कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत असतात.
याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे, मिस टायमिंग फटका, डीप मधून फिल्डर धावत आला, बॉल खाली, जजमेंट चांगलं त्या ठिकाणी क्षितिजचं झेल टिपलाय, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हँड अँड ॲक कॉर्डिनेशन, सॉफ्ट हँडेड आपण पाहिला, खरं तर फास्ट रिफ्लेक्स आणि त्याचबरोबर अँटिसिपेशन या झेलमध्ये पाहिलं. क्षितिजचं झेल बाद झाला त्या ठिकाणी मानव पाटील. क्षितिज म्हटलं की क्षितिजचा एक अर्थ आहे, खरं तर मी आवर्जून सांगेल, उंच डोंगर माथा आणि पावसाळी जेव्हा ढग त्या डोंगराला चिपकतात तेव्हा त्या क्षणाला क्षितिज म्हटलं जातं. आणि युनिक नाव आहे या खेळाडूचं आणि खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे. क्षितिजचंही कौतुक व्हायला हवं. नाव चांगलं आहे, कामगिरी देखील तितकी चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आलाय, अक्षय मडवी. चंदन मडवी, चंदनासारखा सुगंध या मैदानावर त्याला पसरावं लागेल आपल्या बॅटिंगमधून. जर का सामना जिंकायचा असेल, उल्वे टीमला क्षमता आहे. या खेळाडूकडे 17 नंबर जर्सी त्याने परिधान केली. त्याच्या बरोबरीने अक्षय मडवी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आला. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत 18, अजूनही 54 बनवायचे देणाऱ्या 22 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला चेंडू आणि धावांमधलं अंतर हे प्रचंड वाढलंय. कमी करायचं असेल तर मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, पण नशिबाची साथ. क्या बात आहे, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने, सीमारेषा पार. रन्समधील 4 चौकार. पंच सांगतात बॅटला स्पर्श करून हा बॉल निघाला. जर का झेल पकडला असता तर आणखीन एक विकेट मिळाला असता. 80 केरन टीमला धावा येत आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना उल्वे टीमला 50 धावांची गरज या मॅचमध्ये 21 बॉलमध्ये असेल उल्वे टीमला. मागचे दोन्ही सामने पाहिले, खरं तर रन चेस करत असताना अडचणींना सामोरं जावं लागलं. आर्यन आमचे स्कोरर, त्यांचं आगमन. याचबरोबर समाधान भोईर यांचे खास जवळीक मित्र प्रशांत जोशी उर्फ बालू हे इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. बालू वेलकम. प्रशांत जोशी उर्फ बालू. चौकार मिळाला, नशिबाने साथ दिली. अभिषेकच्या ओव्हरमध्ये धावा येतात, त्यामुळे हे खरं तर आपण जर पाहिलं चांगले संकेत राहतील उल्वे टीमसाठी, कारण टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज. त्याच्यावरती आक्रमण, पिकअप. क्या बात आहे, गती कमी होती परंतु इथे ऍक्शन चांगली होती. क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेगच्या रिझनकडे हा फटका चेक केला जाईल. टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया, कारण अतिशय क्लोज आहे. तिथे प्रेक्षक देखील आहेत, परंतु निर्णय चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल आलाय पंचांचा, बाउंड्रीज, परंतु चेक केलं जाईल, कारण कोणत्याही टीमवरती अन्याय होण्याची काळजी आयोजक नक्की घेतील. चांगला फटका आहे आणि चला निर्णय षटकार पंचांनी घोषित केला. तिसऱ्या पंचांनी 6 धावा मिळतील या ठिकाणी बॅटिंग करत असताना उल्वे टीमला. वॉट शॉट, आडव्या बॅटने खेळला होता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मडवी स्लॉटमध्ये आला आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर हा षटकार पाहायला मिळाला. क्रिश कोपरकर सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आर्यन लंच ब्रेकसाठी रवाना झालेत, परंतु त्यांची जागा क्रिशने घेतली आहे. 20 मध्ये 44, 20 बॉल 44, 20 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. तिसऱ्या पंचांकडून आम्हाला माहिती मिळाली षटकार. आकाश मडवी, आकाश मडवीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 20 बॉल 44. हा सामना आपण जर पाहिला आता बॅलन्स आहे. हा षटकार पुन्हा एकदा आपण जर पाहिल्या सामन्यामध्ये शिरकाव करून देतोय उल्वे टीमला, कारण अभिषेक माळीचं हे षटक आहे, त्याच्या अगेन्स्ट मात्र धावा येतात. चांगली फलंदाजी. पुढचा बॉल सॉफ्ट हँडेड खेळले, ऑन साइडला उडवला, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. ताकद होती, नजाकत होती आणि इथे मात्र बॉडी बॅलन्स गमावलाय आणि प्रेक्षकांनी सांगितलं हा षटकार आहे. क्या बात आहे. पब्लिक पोल आपण घेतलाय त्या ठिकाणी. ऑलरेडी शरीराचा समतोल ढासळला, कॅच कॅरी झाला होता, परंतु त्या ठिकाणी मागचा पाय बाउंड्री रोपला लागला, त्यामुळे षटकार घोषित करण्यात आला. यस, थँक्यू रोशन. तर याचबरोबर आमचे पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अविनाश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या वतीने 3 नंबरचं क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला इथे पुरस्कृत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. इट्स ऑल क्लिअर. आपण पाहिलं ऑन स्क्रीन मध्ये पाय बरोबर रोप वरती पडलाय. साईप्रीत लाईव्हच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल, त्याने चांगल्या पद्धतीने चित्रीकरण केलंय. म्हणजे जी समस्या निर्माण होते कधी कधी ती मात्र पूर्णपणे क्लिअर झाली आहे. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक. 19 बॉल 38. आता स्ट्राईक रेट करता आपण पाहिलं रिकॉर्ड 100 200 वरती आलाय. पर बॉल मध्ये 2 धावा हव्यात. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम उल्वेला 19 बॉल 38. अभिषेक वरती हल्ला बोल.
हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवलाय. जबरदस्त आक्रमण या ठिकाणी करतो मैदानाच्या आतमध्ये आकाश मडवी. ही इज ऑन फायर. अभिषेक माळीच्या अगेन्स्ट धावा येत नव्हत्या पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 आल्या, परंतु आकाश जसा मैदानामध्ये आला त्याने आकाशाला गवस निघाणारे फटके मारत या ठिकाणी धावा बनवल्या. या षटकामध्ये धावा प्रचंड वेगाने आल्या. आता 18 बॉल 32 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. अफलातून फलंदाजी, पाणी घेऊन चला दोन्ही 12वे खेळाडू दोन्ही संघांचे. 18 बॉल 32 हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. आकाशने मात्र रंग भरले. पहिल्या ओव्हरमध्ये 3, सेकंड ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये 24 आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 40. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 32 धावांचं समीकरण. 18 चेंडू 32 हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतो उल्वे संघ, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण अंश 11 खेळणे मागील 2-3 वर्षाचा आपण त्यांचा प्रवास पाहिला तर दमदार राहिला. आय थिंक अक्षय माळी थोडे इंजोर्ड आहेत त्या टीमचे प्रमुख आक्रमक फलंदाज, परंतु नेहमी जेव्हा जेव्हा हा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो अक्षय त्यांच्या बरोबरीने असतो. हे देखील वैशिष्ट्य त्याचं पाहिलं. त्याचं नेहमी चांगलं पाठबळ झालं त्या संघासाठी राहिलंय. आणि इथे आता टीम मीटिंग बोलावली गेले, प्लॅनिंग केलं जाईल 32 धावा कशा रोखता येईल. भूतकाळ आपल्याला विसरावा लागेल, वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. हा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. आता करता फिल्डिंग करत असताना टीम मैदानामध्ये अंश 11 खेळणेला आजचा कर जर आपण पाहता यानंतरचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल घरकुल विपक्ष एका बाजूला असेल उसाटणे. दोन्ही टीम बी रेडी, आपण तयारीमध्ये राहा. आणि त्यानंतर फ्रेश सामना असेल डॉल्फिन डोलगर विपक्ष एका बाजूला असेल कोपरोली संघ. कोपरोली 11 कोपरोली 12 किंग रोशन पाटील रोहित पाटील यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. नेरे धोंद्रे विभागाचा संघ एका बाजूला, कर्नाला परिसरातील संघ तुम्हाला चौथ्या लढतीमध्ये फ्रेश सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 18ला 32चं समीकरण सध्या स्क्रीनवरती आपण पाहत आहे. धावांचा पाठलाग करायचा 10.66 तर मागच्या ओव्हरमध्ये आकाश मडवीने मात्र गिअर बदलला. 24 धावा आल्या अभिषेकच्या अगेन्स्ट, ज्या अभिषेकने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 3 धावा दिल्या होत्या त्याच्यावरती आक्रमण चढवलं. आता येणारे 3 षटक ते देखील महत्त्वाचे राहतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय त्या ठिकाणी अक्षय गोंधळी हा खेळाडू, स्टायलिश खेळाडू आहे अक्षय गोंधळी. मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी आलाय. फार एंडने मात्र षटक राहील. चला थोडं स्पीडअप करा. खेळणे टीमला हे देखील विनंती राहील. समोर पुन्हा एकदा चंदन मडवी. 18 बॉल 32 धावा. फुल लेंथ आहे ऑन साईडला, खेचून मारला लॉंग ऑनला. जजमेंट आहे चांगलं. प्रयत्न लाजबाब होते क्षितिजचे. सेकंडचा कॉल आणि इथे मात्र ताळमेळ नव्हतं दोन्ही खेळाडूंमध्ये. विकेट मिळाला रन आउटच्या स्वरूपात. जी भागीदारी मोठी होत चालली होती, जी भागीदारी अक्षरशः खेळणे संघाला डोकेदुखी बनत होती, ती भागीदारी आता तुटली. सांघिक यश मिळालं फिल्डिंग करत असताना खेळणे टीमला. चंदन मडवी चालला मैदानाच्या बाहेर. 3रा धक्का असेल टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वेला. शेवटचे 17 बॉल आता 31 धावा. 17 चेंडूमध्ये 31चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. सेकंड साठी रिस्क घेतली होती. सुरुवातीला पहिली धाव जर का वेगाने कंप्लीट केली असती, डेबलसाठी रेडी असते तर कदाचित ती धाव देखील कंप्लीट झाली असती, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळाली. थ्रो चांगला होता क्षितिजचा आणि त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं अंश 11 खेळणे या टीमला. धावांचा पाठलाग करताना तुम्हाला सिंगल डबलला देखील महत्त्व द्यावं लागतं. कधी कधी खराब चेंडूंची प्रतीक्षा करावी लागते, त्याच्यावरती आक्रमण करावं लागतं. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगल डबल देखील घ्यावा लागतात, कारण एक रन क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असते. आणि इथे मात्र सेकंड रनसाठी हा खेळाडू बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाकडे चाललाय प्रज्ञेश पाटील. उल्व्याचा खेळाडू प्रज्ञेश पाटील 5व्या क्रमांकावरती आला. 17 बॉल 31 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 17 चेंडू 31. अक्षयला मात्र सूर गवसलाय. वन्स अगेन क्या बात है, अनस्टॉपेबल आकाश मडवी. आकाशाला चुंबन करणारा, हवाई सफर करणारा हा गगनचुंबी लॉंग अँड स्ट्रॉंग अक्षय मडवीचा षटकार. अफलातून टायमिंग, क्या बात आहे. अक्षयच्या स्लॉटमध्ये आला बॉल. आकाश माफी असाय पुन्हा एकदा, आकाशच्या स्लॉटमध्ये जर का बॉल आला तर नक्कीच तो सीमारेषा पार जातोय. आणि काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. लगातारचा 4था षटकार त्यांनी आतापर्यंत ठोकलाय. कौतुक करायला गेल्या खेळाडूचं. पहिला षटकार स्क्वेअर लेगला पाहिला, दुसरा षटकार लॉंग ऑनला सॉफ्ट हँडेड पाहिला आणि यानंतर या ओव्हरमध्ये हा षटकार पाहिला मिड विकेटला. ताकद होती या फटक्यामध्ये, टायमिंग चांगलं होतं. 6 धावा आल्या. 15 बॉल 24 धावा. पुन्हा एकदा पायात टाकला ऑन साईडला, फ्लिक केला बॉलला. डीप मध्ये क्षितिज आहे. संपूर्ण इनिंग मध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला. थ्रो आलाय बॅकअपला खेळाडू आहेत. सेकंडचा कॉल
आकाशला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली. 2 धावा आल्या. खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. खेळणे संघाच्या माध्यमातून 14 चेंडू 22 चं समीकरण. मी बघाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, एका दिवसामध्ये एका स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून संपूर्णपणे समर्पण तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये देता येईल. चंद्रनमध्ये एक सामना आय थिंक जिंकलाय खेळणे संघ आणि इकडे ते आलेत, त्यामुळे धावपळ त्यांची झाली आणि आता इथे आता थोडासा बॅकफुटला गेला हा संघ. पुन्हा एकदा ओव्हर पिच आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. मागे हा फटका पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग होतं आकाशचं. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. 1 man आर्मी. आकाशने आतापर्यंत काय फलंदाजी केली अप्रतिम. शेवटचे बॉल असतील या ठिकाणी 13 विजयासाठी 21 धावांचं समीकरण. 13 चेंडूमध्ये 21. आकाश आणि त्याच्या बरोबरीने आलेला नवीन खेळाडू मैदानामध्ये आहे प्रज्ञेश पाटील. धावा धावफलकावरती 51 51. बघा जरा चेंजेस करा टेक्निकल स्कोरर. एक सिंगल मिळाली. 18 बॉलला 32 हव्या होत्या. 1 रन कमी. यस ओके. टेक्निकल स्कोरर आपण लक्ष द्या. 50 हव्या आहेत. यस क्षमा असावी. करेक्शन आपण करून घेतलं. पुन्हा एकदा 50 धावा आलेल्या आहेत आणि कमबॅक. फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन कडे खेळले. बघा खेळाडूंचं लक्ष आहे कॅल्क्युलेशनकडे. हे असायला हवं. मैदानामध्ये खेळतात पण विकेट किपर खेळणे संघाचे त्यांचं आणि सर्व खेळाडूंचे कौतुक करावं लागेल. चांगली खरं तर भूमिका त्यांची राहिली. लास्ट बॉल बाकी आहे बघा. आता चेंजेस ओके. 13 चेंडूमध्ये 21 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. आणखीन एक. क्या बात आहे. पिकअप. पुन्हा एकदा मिड विकेटला टार्गेट. आकाश मडवीचा धमाका. वन्स अगेन षटकार. सामन्याची हवा काढली आता आकाशने. आक्रमण करत असताना अफलातून फलंदाजी. मनगटावरती विश्वास त्याचा आहे. ताकद त्याच्याकडे आहे. टायमिंग चांगला आहे आणि काय फटकेबाजी केली. या ओव्हरमध्ये दुसरा षटकार आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 57. 12 बॉल आता 15 धावा. 12ला 15. या ओव्हरमध्ये 17 आल्या. जे खरं तर दुसऱ्या षटकामध्ये मोमेंटम मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये 24. या ओव्हरला 17 आल्या. तर येणाऱ्या 12 मध्ये करायच्यात 15. येस डेफिनेटली त्या गोष्टीचा उल्लेख होईल. जो सीमारेषा लगत झेल टिपला असता तर कदाचित ही वेळ आली नसती अंशलिमन खेळणे संघावरती. कारण झेल ऑलमोस्ट कॅरी झालता. घेतला होता पण तो बॉडी बॅलन्स गमावला. त्यामुळे षटकार घोषित करण्यात आला. तिथून जी संधी मिळाली खरं तर आकाशला त्या संधीचं सोनं केलं. 8 चेंडूमध्ये 26 धावा. एकदा जोरदार 37 धावा. एकदा जोरदार डाव त्या खेळाडूसाठी. 8-37 वरती खेळतोय आकाश मडवी. साजेश मडवी बॉलिंग मार्क वरती आलाय. साजेश माळी आलेत. साजेश माळी हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आला 5व्या षटकामध्ये. आणखीन एक. क्या बात आहे. आकाशचं आक्रमण आता पुरं झालं. आता एका बाजूला नवीन खेळाडू प्रज्ञेश पाटील देखील आक्रमण करतोय. खेचून मारला बॉलला. स्लॉग हिटचा फटका होता. त्या ठिकाणी वाईड स्लॉंगांच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. सामना आता एकतर्फा होत चाललाय. 11 बॉल आता विजयासाठी 9. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 11 चेंडूमध्ये 9. चला नवीन बॉल लगेच मैदानामध्ये पाठवा आणि विनंती राहील घरकुल आणि उसाटणे टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. सुमित गरत उलवे त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सुमितजी गरत उलवे यांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. षटकारांची मात्र ही खरं तर जणू काही नांदी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये आकाशकडून. त्याच्या बरोबरीने आता प्रज्ञेश तोही घातक झालाय. त्याच्याही बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 9 धावा. सामना फिरवलाय. मागच्या 2 सामन्यामध्ये मी सांगितलं होतं रन चेस करत असताना दोन्ही टीम पराभूत झाल्या आणि यावेळेला आता खरं तर रन चेस करत असताना आतापर्यंत उल्वे संघ फ्रंट फुटला आहे. रिझल्ट हाती आलेला नाहीये. काही होऊ शकतं. कमबॅक करू शकतो या ठिकाणी. पुन्हा एकदा खेळणे संघ. साजेशचा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा. क्या बात आहे. स्लॉग हिट जमिनीला समांतर. इट्स अ फ्लायटी अँड मायटी. लाजवाब स्ट्रोक. लगातार दुसरा षटकार. एकतर्फा सामना केला. आता एकतर्फा असं मानला हरकत नाही. फक्त 3 धावांची गरज आहे.
10 बॉलमध्ये अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली या खरतर इनिंगमध्ये रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाची. रॉयल कामगिरी सध्यापर्यंत आपण पाहिली. मागचा बॉल थोडासा उसळी घेणारा, त्याच्यावरती देखील आपण पाहिला वाडी स्ट्रॉंगरला यावेळेला लेंथ बॉल टाकला, त्याच्यावर देखील आपण पाहिला बॅट्सस्विंग चांगला होता, प्रॉपर मिडल झाला बॉल, मिड विकेटला जमिनीला समांतर त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. अक्षय माळी त्या ठिकाणी होते, त्यांच्या डोक्यावरून हा स्ट्रोक्स. 6 धावा आल्या, फक्त 3ची गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांचं समीकरण असेल रॉयल स्पोर्ट्स उल्वे या संघासमोर. अंश 11 खेळणे आता प्रचंड बॅकफुटला गेला. सेलिम डॉन, सेलिम डॉप फिल्डिंग लावली, सेन्सेबल, क्या बात आहे, अप्रतिम. खरं तर हा खेळाडू आता मॅच्युअर झाला असं मला हरकत नाही आणि इथे मात्र सेकंड रन देखील कम्प्लीट. स्कोर इज लेवल. मॅच्युरिटी तुमच्यामध्ये केव्हा येते असं म्हणतात, जेव्हा तुम्ही अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होता. आणि बघा आता मोठ्या संघासोबत खेळताना ही मॅच्युरिटी आता प्रज्ञेशकडे आली. षटकारानंतर त्याने संयम दाखवला, 2 धावा घेतल्या. टॅपिंग क्रिकेट, विनिंग स्ट्रोक, लवकर सामना फिनिश केला, आयोजकांचा वेळ वाचवला. खरं तर उल्वे संघाने हार्ड लक टीम अंशिरबन खेरणे आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार आणि अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला आपण देऊया पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्यामध्ये सामनावीर नो डाऊट आकाश मडवी, ज्याने आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे तब्बल 37. हॅलो, तर चला आपण काही सन्मान इथे घेऊया आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. तर इथे सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने जबरदस्त खेळ इथे दर्शवला आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन पेंदरगावचे जावई खेरणे संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर खेळाडू ज्यांचा खेळ आपण इथे पाहिला, अभिषेक माळी यांना देखील विनंती करेन की अभिषेक यावं व्यासपीठावरती. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. अभिषेक माळी जे जावई आहेत पेंदरगावचे, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान समाधान भोईर यांच्या शुभास्ते आज सन्मान होतोय. अभिषेक माळी यांचा मस्त खेळला खेळणा संघ देखील अर्जित होत असते. तत्पूर्वी उल्वे संघाचा देखील रॉयल खेळ आज पाहायला मिळाला, नावासारखा खेळ. सामनावीर आकाश मडवी 5 षटकार 1 चौकार आणि 37 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. चला आकाश या. यस, आकाश भोईर, आकाशला आपण मॅन ऑफ द मॅच देतो. मी प्रकाश भोईर यांना विनंती करेन, प्रकाश शेट्टी या आपल्या शुभास ते मॅन ऑफ द मॅच देऊन आकाशला आपण सन्मानित करायचं. आकाश मडवी. यस, थोडीशी चर्चा करू आपण आकाशची. तत्पूर्वी चला इकडे घरकुल आणि ओसाडणे क्या बात आहे. खूप आव्हानात्मक टार्गेट उल्वे संघासमोर होतं. 6 ओव्हरचा सामना आणि 3 ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवातीला परफॉर्मन्स राहिला, नंतर मात्र हा सामना खेचून आणला. एक विस्फोटक इनिंग या सामन्यामध्ये आकाशची राहिली. काय सांगशील? मला मॅच जिंकवायची होती की कारण की आता आमचे जे प्लेयर आहेत ते गितेश चंदन ते आउट झाले होते आणि संघाची जिम्मेदारी माझी होती ती. त्यांना विश्वास होता की मॅच मी जिंकून देणार म्हणून. क्या बात आहे, विश्वास होता आणि नक्कीच तो दाखवलाय. तर वेल प्लेड आकाश. तर रॉयल संघाचा हा खेळाडू ज्याने जबरदस्त खेळ करून आपल्या संघाला एक जबरदस्त विजय संपादन करून दिलाय. अभिनंदन रॉयल उल्वे संघ, आपलं मनपूर्वक अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आता सामना सुरू होतोय तो वेलकम उसाटणी वर्सेस दुर्वा एलिमेंट घरकुल. तर जबरदस्त बिग फाईट आहे. तत्पूर्वी यानंतर जो सामना आहे तो सामना डोलघर वर्सेस कोपरोली. डोलघर संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण इथे टॉस करणार आहोत. जर त्या दरम्यान जर कोपरोली संघाचा कॅप्टन नसेल तर आयोजक कमिटीच्या वतीने पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल, कारण या तो सामना 5 षटकांचा आहे, डिक्लेअर आहे. त्यामध्ये अजूनही वाढ होईल याची नोंद आपण घ्या. तर इनिंग संपण्या अगोदर इथे टॉस साठी यायचं आहे.